एव्हरीवन, मी स्वाती. तर इंटेरियर डिझायनर्सना फ्रिक्वेंटली विचारल्या जाणाऱ्या 3 प्रश्नांबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इंटेरियर डिझायनिंगसाठी खर्च किती येईल. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुमच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमचा एरिया किती आहे आणि तुम्ही कोणत्या क्वालिटीचं मटेरियल वापरणार आहात, या सगळ्या गोष्टींवर तुमचा खर्च अवलंबून असतो. जर तुम्ही आम्हाला म्हणजेच इंडिव्हिज्युअलला अप्रोच झालात आणि तुमचं बजेट सांगितलं तर त्यानुसारच आम्ही प्लॅनिंग आणि डिझाईन करतो, जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाही. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे हा इंटेरियरचा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल. तर हा टायमिंग सुद्धा तुम्ही डिझाईन फायनल करण्यासाठी किती वेळ घेताय, तुमचा रिस्पॉन्स टाइम काय आहे किंवा ओव्हरऑल प्रोजेक्टची साईज किती आहे यावर अवलंबून असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो की आमचं जुनं फर्निचर आहे, मग ते तुम्ही नवीन डिझाईनमध्ये इन्क्लूड करू शकता का. तर अर्थात करू शकतो. जुन्या फर्निचर सोबत बऱ्याच जणांच्या भावना जोडलेल्या असतात, आठवणी जोडलेल्या असतात. मग जुनं फर्निचर यूज करायला काहीच हरकत नाहीये. ते फर्निचर नवीन डिझाईनमध्ये कसं यूज करता येईल, त्याला अजून रिफ्रेशिंग लुक कसा करता येईल, याचा विचार करून आम्ही जुनं फर्निचर नवीन डिझाईनमध्ये इन्क्लूड करतो. तर हे होते इंटेरियर डिझायनर्सना विचारले जाणारे 3 प्रश्न. जर तुम्हाला तुमच्या रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल किंवा कोणत्याही स्पेसचं इंटेरियर करायचं असेल तर इंटविजनशी नक्की संपर्क करा आणि आम्हाला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्याशिवाय तुम्ही intvision.com या आमच्या वेबसाईटवरही आम्हाला संपर्क करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. थँक्यू सो मच आणि बाय बाय.